चला मित्रांनो, पुन्हा शाळेत जाऊया. या टॅगलाईनचा वापर करून 1995-96 च्या 10वीतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केलेले आहे. चला मित्रांनो, पुन्हा शाळेत जाऊया. या टॅगलाईनद्वारेच आपल्या सवंगड्यांशी संवाद साधत आहे. 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्नेहमेळाव्याला एकमेकांना निमंत्रण देत आहेत. या बॅचमधील प्रदीप भारसकर यांनी सन वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून मित्रांना केलेले आवाहन. चला मित्रांनो, पुन्हा एकदा शाळेत जाऊया. एक दिवसाची शाळा शिकूया. एक दिवसाचा आनंद घेऊया. पुन्हा एकदा लहान होऊया. आपण शाळेच्या मधल्या सुट्टीत खाल्लेले डब्बे पुन्हा एकदा एकत्रित जेवूया. शाळेच्या खेळाच्या तासाला कबड्डीचे, खो खोचे खेळलेले डाव पुन्हा एकदा टाकूया. चला मित्रांनो, पुन्हा एकदा शाळेत जाऊया. पुन्हा त्या शाळेचा आनंद घेऊया. 1995-96 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी आपल्या स्थानिक मित्रांनी आयोजित केलेला आहे. तब्बल 29 वर्षाने हा दिवस आपल्या आयुष्यात आलेला आहे. आपण कितीही पैसे खर्च केले तरी हा आनंद पुन्हा मिळणार नाही मित्रांनो. चला तर मग हा आनंद घेऊया. पुन्हा ते आयुष्य जगूया. आपल्या शाळेच्या जुन्या शिक्षकांनी आपल्याला जे धडे शिकवलेले आहेत, पुन्हा ते धडे घेऊया. त्यांच्या हाताने पुन्हा एकदा छडी खाऊया. चला तर मित्रांनो, जाऊया पुन्हा एकदा त्या शाळेत. मी 1995-96 च्या बॅचचा तुमचा 10वीचा एक वर्गमित्र प्रदीप भारसकर तुम्हाला आव्हान करतो, तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही कारणास्तव तो दिवस टाळू नका मित्रांनो. हा दिवस पुन्हा येणार नाही बरं का. कारण या दिवसासाठी आपल्या सर्व मित्रांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि काही कारण न सांगता आपणास या दिवसासाठी उपस्थित राहायचं आहे. पुन्हा आपल्याला ते आयुष्य एका दिवसासाठी का होईना जगायचं आहे. पुन्हा आपल्या शिक्षकांचा मान सन्मान करायचा आहे. पुन्हा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केलेत, आपल्याला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हा जो स्नेह मेळावा आहे तो तब्बल 29 वर्षाने आपल्या आयुष्यात आलेला आहे. तर मग का बरं टाळायचा हा स्नेह मेळावा? काहीच कारण नाही मित्रांनो. करा प्रयत्न आणि जमूया एकजुटीने. पुन्हा एकदा आनंद घेऊया या दिवसाचा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.